सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू, सन्माननीय भोईर साहेबांनी मांडलेल्या प्रस्तावाला अनुसरून बोलताना हॉस्पिटलच्या बाबतीत बोलायचं झालं तर नव्या मुंबईमध्ये वाशी, नेरूळ, बेलापूर, ऐरोली या अनेक ठिकाणी हॉस्पिटल आहे, परंतु त्या हॉस्पिटलची परिस्थिती बघता नवीन हॉस्पिटलची गरज काय? हॉस्पिटलला विरोध नाही, परंतु जे आहेत त्याची आपण सुधारणा करू शकत नाही आहोत आणि आपण दुसऱ्या हॉस्पिटलसाठी पुढे सरकावत आहोत. हे कुठेतरी थोडस वेगळं वाटतंय, कारण की सिडकोने आमच्या सिव्हिल्स विभागामध्ये म्हणजे ह्याच हॉस्पिटलच्या 5 किलोमीटर 3 किलोमीटरच्या परिसरातच सावला ट्रस्टला एक 14,000 मीटरचा भूखंड साधारण 20 ते 22 वर्षापूर्वी दिलेला, परंतु आजही तो भूखंड तसाच पडून आहे. महापालिका प्रशासनाला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले की सदर भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करून घ्या, या ठिकाणी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होऊ शकतो, तयार जागा आहे. आणि असं असताना प्रशासनाने त्याची एकदाही अशी तसदी घेतली नाही की त्या संस्थेला नोटीस पाठवावी किंवा सिडकोकडे आपण पाठपुरावा करावा की सदर भूखंड आपल्याकडे कसा काय कारण हेल्थसाठी, आरोग्यासाठी तो आरक्षित असणारा भूखंड होता. आणि त्या भूखंडाला आज आम्ही सिवूडवासीय म्हणजे सिवूडची लोकसंख्या आजच्या तारखेला पाहिलं तर साधारण 1,00,000-1.25 लाखाच्या परिसरात सिवूड पश्चिमची लोकसंख्या आहे. आणि त्या ठिकाणी एखादं मोठं हॉस्पिटल असणं आम्हाला फार गरजेचं होतं. ते प्रायव्हेट असतं तरी ते गरजेचं होतं, परंतु प्रायव्हेट सावला ट्रस्ट त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधू शकत नाहीये. तर प्रशासनाला विनंती आहे की आपण सिडकोकडे पाठपुरावा करून सदर भूखंड जर महापालिकेकडे आपण हस्तांतरित करून घेतला आणि त्या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल बांधलं तर फार बरं होईल. मैदानाच्या बाबतीत आज सिव्हिल्स मध्ये पूर्वीच आमच्या या परिसरामध्ये मैदानाची कमतरता आहे. आमच्याच प्रभागातील या सेक्टर 50 लाही मैदान नाहीये आणि असं असताना मैदानाची फार आवश्यकता आहे. आज साधारण तरुणांना एकाच वेळी 4 क्रीज करून खेळावं लागतं, एवढी मैदानाची कमतरता आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे, आरोग्य आणि खेळ हे दोन्ही लोकांच्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे विनंती राहील हॉस्पिटलच्या बाबतीत ओपीडी ज्या आहेत त्यात इव्हनिंग ओपीडी जर आपण चालू केले आहे, हाच खर्च आपण त्या ठिकाणी आवश्यक म्हणजे ओपीडी जर आपल्या संध्याकाळच्या टायमाला नीट चालू राहिल्या तर फार बऱ्या होऊ शकतात. म्हणजे व्हीएचपी 23 ते 24 आपले व्हीएचपी आहे. साधारण इव्हनिंगला लोक सकाळी कामाला जाणारा माणूस 8 वाजता येतो, आल्यानंतर त्याला आपल्या महापालिकेची सुविधा मिळत नाही, मग तो प्रायव्हेट डॉक्टरकडे जातो. प्रायव्हेट डॉक्टरकडे गेल्यावर फक्त तो डॉक्टर तपासल्यावर विचारतो आपण किती झाले, तो फक्त 1000 आणि बाहेरच्या गोळ्या लिहून देणार. म्हणजे ह्या जर महापालिकेच्या सुखसुविधा आपल्या ज्या चांगल्या आहेत त्याच जर त्यांना आपल्याच तिकडे भेटल्या तर फार बरं होईल अशी माझी आपणास विनंती आहे. एवढंच बोलतो. नमस्कार.